नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळची वेळ आहे. तर मित्रांनो, आता साधारण 6 ते 6:30 वाजलेले आहेत. तर जाऊया म्हटलं जामणं-बिमणं खाण्यासाठी ओहळाला. तर फेरी मारून पाहूया काय दिसतं काय नाही. खरं तर मेन म्हणजे जामणं खाण्यासाठी जातोय. कारण 2-3 दिवस झाले त्यावेळेस तांबडं फुटलं होतं तर जांभळीला. तर आता असं वाटतंय की थोडे एकदम काळे पडलेले असतील. तर जाऊया फेरी मारून येऊया. पिकेल असतील तर मस्तपैकी एकदम त्याचा स्वाद चखायचा आहे आणि तुम्ही एकदम मनोरंजन घ्यायचं आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट होईल तुमचं. तर पाहूया जाता-जाता एक मोठा कडा लागतो ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. त्याच्यामध्ये हे पहा लय जबरदस्त. आता पावसाळा येईल. पावसाळ्यामध्ये लय जबरदस्त इथं धबधबा पडतो. एकदम मस्त आणि जंगल पण भरपूर आहे ना. तर टाईम न घालवता मित्रांनो चला आपण जांभळं खाण्यासाठी, कारण आपल्याला जांभळं खायची आहेत. लय भूक पण लागली, संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं पोटामध्ये एकदम जसे कावळे इकडे बाहेर कोकातात तसे पोटामध्ये पण कावळे कोकातात. तर मित्रांनो आता आपण जांभळीच्या एकदम जवळ आलो आहोत, म्हणजे एकदम करीब आलो आहोत. तर आज एकदम काळं भंगार दिसतंय जांभळं. जांभळीचे जे झाडं आहेत ते एकदम काळे भंगार दिसतात. तर तुम्हाला मी दाखवतो किती पिकलेले आहेत ते. अरे वा, हे पहा एकदम काळे भंगार मस्त झालेले आहेत. पण आता वरती कोण चढणार? हे पहा काळे झालेले आहेत आणि काही लाल आहेत, म्हणजे काही काही अजून पिकले नाहीत, कारण एका दिवसामध्ये सर्वच जांभळं पुढं पिकतील. तर हे पहा एकदम मस्त जांभळं झालेले आहेत. हे पहा इकडे थोडे बाकीचे कच्चे आहेत आणि बाकीचे मस्त पिकलेले आहेत. तर एकदम जबरदस्त मित्रांनो. आणि पहा तिकडे पण दुसऱ्या पण जांभळीला पिकलेले आहेत, पण आपल्याला कुठं जास्त खायचे नाहीत. आपण मस्तपैकी थोडेफार खोडूया. हे पहा इकडे पण मस्तपैकी लागलेले आहेत, एकदम काळे झालेले आहेत जबरदस्त. हे पहा अशा पद्धतीने. तर एक मी आता खुडलेला आहे एकदम काळं भंगार. तर पाहूया स्वाद. एकदम मस्त लागलं मित्रांनो. एकदम जे काळे पडलेले आहेत ना ते लय जबरदस्त. आणि थोडेफार जास्त खाऊन पाहू, म्हणजे थोडं आपलं मन पण शांत होईल. तर मित्रांनो हे पहा एकदम काळे भंगार असे जांभळं, एकदम मस्त. तर आता एकदम खाऊन मन शांत करूया. तर मित्रांनो एकदम एक बचक जांभळं खाले. हे पहा जीभ कशी झाली, एकदम जांभळी. तर मित्रांनो ह्या जांभळीचे आपण जांभळं खाल्ले नाहीत, कारण एका जांभळीचे थोडे खालेत. आता दर दिवशी भरपूर त्याला भर येईल, दर दिवसाला भरपूर जांभळं पिकतील. तर जांभळांचा सीझन फुल चालू आहे. तर एखाद्या दिवस आपण खालच्या सवतकड्यामध्ये पण जाऊन पाहूया. तिथं भरपूर जांभळे आहेत, भरपूर म्हणजे 7-8 जांभळीचे मोठे झाडं आहेत. तर तिथं लागलेले आहेत की नाही ते पण आपण पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये पाहूया. तर मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.